नमस्कार मैत्रिणींनो, आज अमावस्या आहे देवधुवायची. त्याच्यासाठी आपण आज गोड दशम्या करतो आहे. त्याची रेसिपी बघा. आता आपण इथं 500 ग्रॅम गूळ टाकला आहे आणि दीड कप नाही 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि 500 ग्रॅम गूळ. त्याचा आपण गुळाचा पाक करतो आहे. पक्का नाही करायचा त्याला, फक्त गूळ इतळलं एवढंच. आणि इकडे आपण किलोभर पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ आणि कपभर हे थोडं बाजरीचं पीठ टाकायचं त्याच्यात. आणि एवढी तीळ फिरवली. एवढी तीळ टाकल्याने खूप मस्त येतात ते कुरकुरीत. आता आपलं पाक वगैरे सर्व तयार होत आहे. गुळाचे खडे हे झाले का मग बंद करून द्यायचे, त्याला पक्का नाही करायचा त्या पाकाला. आता माझ्या गुळाचे खडे वितळलेत, आता मी बंद करून देईल त्याला. आता एक टाकतो ना, आता आपण या पाकमध्ये जे तिळाचं पावडर केलेलं टाकू. आता आपण हा गुळाचा पाक इथं टाकू. लागता टाकू, कारण पातळ झालं तर मग. आता तेल टाकू त्याच्यात आपण पाकमध्ये. हे पाय, हे 2 चम्मच टाकतो. अशा दशम्या करून बघा, खूपच नरम येतात आणि खुसखुशीत येतात. आता हे गरम आहे आपलं चम्मचने. तिकडे नाशिककडे गटारी अमावस्या म्हणतात, आपल्याकडे देवधुवायची अमावस्या म्हणतात. गोड करायचं काहीतरी, याच्यासोबत दही. हा गोळा तयार झाला. आता आपला आपण पोळी लाटू. आता गोळा एवढा घ्यायचा म्हणजे ती जास्त बारीक करायची नाही, कडक होऊन जाते ती. अशी लाटायची, थोडी जाड लाटायची थोडी.
ताईंनो, मैत्रिणींनो, ही रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या एखाद्या सिलेकीला सपोर्ट करा. मी अशीच नवीन नवीन रेसिपी टाकत जाईल. आपली घरची रेसिपी एकदम शुद्ध. बर्गर, पिझ्झा तर आपण रोज बघतो कुठे कुठे, पण अशी नवीन नवीन रेसिपी आपल्याला बघायला मिळत नाही. ते मी दाखवत जाईल तुम्हाला ताईंनो. म्हणजे अशा दह्याबरोबर खायचं. दहीसोबत खूपच छान लागते गोडस में. त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान राहतं. दही दूध बरोबर हे पाक किती छान आले आपली गोडस में. माप एकदम मापशीर घेतला ना खूप छान येते. अर्धा किलो गूळ घ्यायचा, म्हणजे 500 ग्रॅम गूळ, 1 किलो गव्हाचं पीठ आणि 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. हे माप बरोबर आहे. आणि पावशेरभर तीळ घ्यायची त्याच्यात टाकायला. तुमच्या असं जेवढं लोकांचं असेल त्यानुसार घ्यायचं. माझ्या या रेसिपीला लाईक करा, फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.